नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अब्राहम लिंकन हे तुम्हाला माहीत असतीलच. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. पण एकदम ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असे तर नाही ना. ते जेव्हा लहानपणी त्यांचं जे कुटुंब होतं ते खूप गरिबीचं होतं. मग ते एका किराणाच्या दुकानावर कामाला लागले होते. मग अब्राहम लिंकन एका किराणा दुकानावर जेव्हा कामाला होते तेव्हा तिथं ग्राहक यायचे, माल घ्यायचे आणि लिंकन हे त्यांना वस्तू द्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. मग असेच एक दिवस एक बाई त्या दुकानावर आली आणि तिने अर्धा किलो चहा पावडर मागितली. मग अब्राहम लिंकन यांच्याकडून अर्धा किलो ऐवजी पाव किलो चहा पावडर त्या बाईला, त्या महिलेला दिली गेली. मग अब्राहम लिंकनने पाव किलो चहा दिला, पण चहा पावडर दिला, पण अर्धा किलो चहा पावडरचे पैसे घेतले गेले. मग ही बाई ती चहा पावडर घेऊन जेव्हा घरी जाते तेव्हा नंतर त्या अब्राहम लिंकनच्या लक्षात येते की आपण तर अर्धा किलो चहा पावडरचे पैसे घेतले आणि आपण तिला पाव किलो चहा पावडर दिली. हे त्या अब्राहम लिंकनच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या ते घरी गेले आणि घरी गेल्यावर त्या महिलेला सांगितले की तुम्ही असे अर्धा किलो चहा पावडर मागितली होती, पण मी तुम्हाला पाव किलो चहा दिली आणि अर्धा किलोचे पैसे तुमच्याकडून घेतले, म्हणून हे बाकीची पाव किलो चहा पावडर तुम्ही घ्या, असं म्हणून त्या बाईला त्याने चहा पावडर दिली. तेव्हा त्या बाईला त्या अब्राहम लिंकनचा तो प्रामाणिकपणा आवडला आणि लिंकनला काही बक्षीस म्हणून काहीतरी दिले. बघा, आपण जे काम करत असतो ते काम लहान असते किंवा मोठे असते असं नाही. काम असते. ते काम केल्याने आपल्याला जे काही मिळते त्याच्याने आपण आपले पोट भरत असतो. म्हणून कोणतंही काम हे लहान किंवा मोठे नसते. पण ते काम करीत असताना आपण त्यामध्ये किती प्रामाणिकपणे करतो त्यावर आपलं जे काही आपल्या देवाची जी साथ असते ती आपल्याला अवलंबून असते. जरी ते काम करत असताना आपण देवाचं नामजप करत राहिलो तर वेगळा आपल्याला 2-2 तास 3 तास ते वेगवेगळ्या पोथ्या ग्रंथ वाचायची गरज नाही. पण जे आपण काम करत असू ते करत असतानाच जर आपण नामस्मरण केलं आणि ते काम प्रामाणिकपणे केलं तर नक्कीच आपण एखाद्या देवाचं म्हणजे जवळ जाऊ शकतो. त्या देवाचं आपल्याला सानिध्य मिळू शकतं. म्हणून कोणतेही काम हे मोठे किंवा लहान नसते. ते करीत असताना आपण प्रामाणिकपणे ते काम करावं.